नमस्कार मित्रांनो, आज माधवजींची मुलगी ईशा तिच्या लग्नाच्या पोशाखात इतकी सुंदर दिसत होती जणू स्वर्गातून एखादी अप्सरा पृथ्वीवर अवतरली आहे। तिच्या हातावर मेहंदी, तिचे दागिने आणि हिरे जडवलेल्या लग्नाच्या पोशाखात ती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होती। पण तिच्या चेहऱ्यावर किंवा तिच्या डोळ्यात तो आनंद दिसत नव्हता जो वधूच्या सौंदर्यात भर घालतो। तिचा नवीन संसार सुरू करण्यापूर्वी प्रत्येक वधूच्या हृदयात एक आनंद असतो, पण आज ईशा का आनंदी नव्हती। तिच्या खोलीत तिला भेटायला येणारा जो कोणी तिच्या सौंदर्याचे कौतुक करत शेवटी हा प्रश्न विचारत होता, तुझ्या चंद्रासारख्या चेहऱ्यावर इतके दुःख का आहे? आणि मग ती स्वतःशीच बोलायची, तिच्या आईवडिलांच्या घरापासून वेगळे होण्याचे दुःख प्रत्येक मुलीच्या डोळ्यात दिसते आणि हेच मुलींचे नशीब असते। पण ईशा कोणालाही काहीही सांगू शकली नाही। काही वेळाने जेव्हा सर्व नातेवाईक खोलीतून बाहेर पडले तेव्हा ईशा खिन्नतेत हरवली होती। खिडकीच्या पलीकडे असलेल्या शून्यात पाहत होती। ती विचार करू लागली, माझ्या भावी आयुष्यासाठी मी किती सोनेरी स्वप्ने पाहिली होती, पण कोणाला माहित होते वास्तव हे त्या स्वप्नांपेक्षा इतके वेगळे असेल। दरम्यान तिची धाकटी बहीण अंजली खोलीत आली। ईशाकडे पाहून तिने काळजीत विचारले, दीदी तुझे डोळे इतके सुजले का आहे? तू रडत होतीस का? अंजली काही वेळ ईशाकडे पाहत राहिली, नंतर तिचा हात धरून म्हणाली, दीदी मला माहित आहे की तू या लग्नावर खुश नाहीस। जर तुझे मन या नात्याला स्वीकारत नसेल तर तुझ्याकडे अजूनही वेळ आहे। तू तुझ्या मनातील भावना मम्मी पप्पांना सांगायला हव्यात। मला माहित आहे जरी तू काहीही बोलली नाहीस पण तुझ्या मनात अजूनही अमनवरचे प्रेम आहे। तुला हवे असेल तर मी स्वतः त्यांच्याशी बोलू शकते। दीदी जबरदस्तीने नातेसंबंधात अडकणे तुझ्यासाठी चांगले नाही आणि त्यांच्यासाठी देखील नाही। तू तुझ्या आनंदाचा त्याग करू नकोस। ईशा म्हणाली, नाही अंजली, तू काय म्हणत आहेस? जर मला हे लग्न करायचे नसते तर मी आजपर्यंत वाट पाहिली असती का? आणि मला हे देखील माहित आहे की जर मी माझ्या पालकांना हे सांगितले असते की मला हे नाते मान्य नाही तर त्यांनी माझ्यावर कधीही दबाव आणला नसता। पण विचार कर अंजली, ज्या पालकांनी आम्हाला जन्म दिला, वाढवले, शिकवले आणि समाजात आपल्याला सन्मानाने जगायला लावले, त्यांच्या विरुद्ध जाऊन मी माझे नवीन आयुष्य कसे सुरू करू शकेन? ईशाच्या ओल्या डोळ्यात दुःख दिसून येत होते। ईशाने अंजलीकडे पाहिले आणि म्हणाली, आणि तू माझी काळजी करू नकोस। आई बाबा माझ्याबद्दल कधीही वाईट विचार करू शकत नाही। त्यांनी खूप विचार करून माझ्यासाठी हे नाते ठरवले असेल। मला त्यांच्या निर्णयावर विश्वास आहे। अंजली म्हणाली, पण दीदी जरा विचार कर, ज्या मुलाशी तू लग्न करणार आहेस त्याच्याशी तू एकदाही बोलली नाही। तुला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही। आणि तरीही दीदी मला तो अजिबात आवडत नाही। त्याने ज्या प्रकारच्या मागण्या केल्या आहेत। अंजली तिचे वाक्य पूर्ण करण्याआधीच खोलीचा दरवाजा उघडला। अरे अंजली, तू इथे आहेस का? मी केव्हापासून तुला बाहेर शोधत होते। सुजाताजी खोलीत प्रवेश करताच म्हणाल्या, या चाव्या घे आणि स्टोअर रूममधून मिठाईचे डबे घेऊन लवकर ये। सुजाताजींचा आवाज ऐकून अंजलीने तिचे वाक्य अपूर्ण सोडले आणि ती गप्प बसली। पण ईशाचा चेहरा आश्चर्याने आणि गोंधळाने भरला होता। तिच्या डोळ्यात प्रश्न होते जे थेट अंजलीकडे पाहत होते। ईशा विचार करू लागली की पप्पांनी मला सांगितले होते की मुलाच्या कुटुंबाला हुंडामुक्त लग्न हवे आहे, मग कोणत्या मागण्यांबद्दल बोलले जात आहे? ईशाची चिंता वाढू लागली। अंजली शांतपणे चाव्या घेऊन खोलीतून मिठाईचे डबे घेण्यासाठी निघून गेली। ईशाने एक दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर स्वरात म्हणाली, मम्मी मला पप्पांशी बोलायचे आहे। ते कुठे आहे? सुजाताजी म्हणाल्या, ईशा तुला माहिती आहे की तुझे बाबा लग्नाच्या तयारीत किती व्यस्त आहे। तू फक्त आरामात बस, मी तुझ्या मैत्रिणींना इथे पाठवते। सुजाताजी तिच्या मुलीच्या डोक्याला प्रेमाने हात लावत असे म्हणत खोलीतून बाहेर पडल्या। पण ईशाचे मन अस्वस्थ होते। अमनच्या आठवणी विसरण्यासाठी तिने किती प्रयत्न केले होते हे फक्त तिलाच माहीत होते। तिने तिच्या भावना दाबून या नात्यासाठी तिने स्वतःला तयार केले होते। मित्रांनो, अमन हा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक समजूतदार आणि संयमी मुलगा होता। LLB शिकण्यासाठी कॉलेजला गेलेली ईशा त्याला भेटली। कॉलेजचा पहिला दिवस होता। ईशाने तिची स्कूटर पार्क केली आणि पार्किंग क्षेत्रातून बाहेर पडू लागताच त्याच वेळी एक वरिष्ठ विद्यार्थी विक्रम
आणि त्याचे मित्र फ्रेशर्सना त्रास देऊ लागले आणि त्यांनी ईशाला घेरले. ईशा एकटी उभी असताना ईशाचे डोळे अश्रूंनी भरले. तिला काय करावे हे समजत नव्हते. तेवढ्यात अमन, जो विक्रमचा वर्गमित्र होता, त्याने ईशाला घाबरलेले पाहिले आणि रागाने म्हणाला, अरे थोडी लाज बाळगा. जर तुम्ही मुलींचा आदर करू शकत नसाल तर किमान त्यांना त्रास तरी देऊ नका. तुम्ही इथे शिकण्यासाठी आला आहात की मुलींना त्रास देण्यासाठी? मग विक्रम म्हणाला, हा आमचा प्रश्न आहे. तुम्हाला यात पडण्याची गरज नाही. अमन म्हणाला, ठीक आहे. मग मी आताच मुख्याध्यापकांना तुमच्या सर्व दुष्कृत्यांबद्दल सांगेन. अमनने हे बोलताच विक्रम आणि त्याचे मित्र आश्चर्यचकित झाले. ते काही बोलण्यापूर्वीच अमनने ईशाचा हात धरला आणि तिला तिथून सुखरूप बाहेर काढले. ईशा समाधानाने म्हणाली, धन्यवाद. जर तुम्ही आला नसता तर मला माहित नाही काय झाले असते. त्या दिवसापासून ईशाच्या हृदयात अमनसाठी एक खास स्थान निर्माण झाले. अमनच्या स्वभावाने ती खूप प्रभावित झाली. त्याच्या मनात मुलींबद्दल आदराची भावना होती आणि ईशाला ही गोष्ट खूप आवडली. ईशा कॉलेजमध्ये अमनला अनेकदा भेटायची. थोड्याच वेळात दोघेही चांगले मित्र झाले आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांना कळलेही नाही. इथे जेव्हा ईशाचे पालक ईशाच्या लग्नाबद्दल विचार करू लागले तेव्हा एके दिवशी ईशाने तिच्या पालकांना अमनबद्दल सांगितले. पण जेव्हा त्यांना कळले की अमनची जात त्यांच्यापेक्षा वेगळी आहे तेव्हा माधवजींनी या नात्याला स्पष्ट नकार दिला. इथे जेव्हा अमनने त्याच्या पालकांना ईशाबद्दल सांगितले आणि तिचा फोटो दाखवला तेव्हा त्यांनी लगेच ईशाला त्यांची सून बनवण्यास होकार दिला. त्यांच्यासाठी त्यांच्या मुलाचे सुख आणि भावी सुनेचे मुले जातीपेक्षा जास्त महत्वाचे होते. पण ईशाचे वडील आंतरजातीय लग्नासाठी अजिबात तयार नव्हते. हे जाणून ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ईशाने तिच्या वडिलांना पटवून देण्याचा खूप प्रयत्न केला आणि असेही म्हटले की तिला अमनपेक्षा चांगला मुलगा कधीच मिळणार नाही. पण माधवजींचे मन वितळले नाही. माधवजी म्हणाले, ईशा, मी जे बोललो ते शेवटचे बोललो आहे. अमनला पुन्हा भेटायला जाऊ नकोस. त्याला विसरून जा. त्याचे नावही यापुढे घेऊ नकोस. हे तुझ्या भविष्यासाठी चांगले होईल. असे म्हणत त्यांनी त्यांच्या मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. घाईघाईत त्यांनी ईशाचे लग्न दुसरीकडे कुठेतरी ठरवले. त्या लोकांबद्दल पूर्ण माहिती देखील घेतली नाही. ते आनंदी होते की त्या मुलाला सरकारी नोकरी आहे. तो त्यांच्या मुलीची चांगली काळजी घेईल. याशिवाय त्यांनी दुसरे काही जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. ईशाचे मन आधीच तुटले होते. ती स्वतःला अमनसाठी गुन्हेगार मानत होती. पण ती तिच्या वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊ शकत नव्हती. म्हणून त्यांनी पाहिलेला मुलगा शांतपणे तिच्याशी लग्न करण्यास तयार झाला. त्यानंतर ईशाने कॉलेजमध्ये जाणे बंद केले. कारण आता तिच्यात अमनला तोंड देण्याची हिंमत नव्हती. आता ती घरी शिकत होती. ती शेवटच्या वेळी कॉलेजमध्ये गेली होती जेणेकरून ती अमनची माफी मागू शकेल. पण त्याला समोर पाहून बोलणे तर सोडाच, ती त्याच्या डोळ्यात पाहूही शकत नव्हती. मग अमन म्हणाला, तू ठीक आहेस ना ईशा? ईशा म्हणाली, मला माफ कर अमन. असे म्हणत ईशाचे डोळे अश्रूंनी भरले. मग अमन म्हणाला, तुला माफी मागण्याची गरज नाही. ईशा, तू तुझ्या वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केलास. ठीक आहे, पण तू तुझ्या वडिलांना दुखवू नकोस. मी नेहमीच तुझा मित्र होतो आणि नेहमीच राहीन. जर तुला कधीही माझी गरज पडली तर मला लक्षात ठेव. मी नेहमीच तुझ्या सोबत असेन. जुन्या आठवणींमध्ये हरवलेली ईशा अचानक वर्तमानात परत आली जेव्हा तिचे चुलत भाऊ तिच्या खोलीत आले आणि म्हणाले, वधूची मेहंदी किती सुंदर आहे. बघ ईशा, तुला तुझ्या नवऱ्याकडून खूप प्रेम मिळणार आहे असे दिसते. आणि ते सर्व हसायला लागले आणि तिला चिडवू लागले. पण ईशाच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते. त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद म्हणून ती किंचित हसली. मी लवकरच परत येईन असे म्हणत ती खोली बाहेर गेली आणि तिच्या वडिलांना शोधू लागली. पण जसेच ती थोडी पुढे सरकली, अचानक तिच्या वडिलांचे नाव कानावर आले. माझ्या कानात माझ्या वडिलांचा आवाज ऐकू आला. बघा व्याहीजी, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा. आम्ही इतक्या लवकर गाडीची व्यवस्था करू शकत नाही. तुमच्या इच्छेनुसार आम्ही संपूर्ण कुटुंबासाठी कपडे, दागिने आणि 10 लाख रुपये रोख रक्कमेची व्यवस्था केली आहे. आम्ही पाहुण्यांसाठी चांगल्या भेटवस्तूंची व्यवस्था देखील केली आहे.
आणि तुम्हाला माहिती आहे की लग्नात इतर खर्च देखील कमी नाही. आम्ही आमच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यवस्था केली आहे. आता तुम्ही आम्हाला 15 लाखांची गाडी वेळेवर आणण्यास सांगत आहात. इतक्या कमी वेळात आम्ही इतके पैसे कसे व्यवस्था करू शकू? असे म्हणत माधवजी थकून सोफ्यावर बसले. सुजाता, इतक्या कमी वेळात आपण इतक्या पैशाची व्यवस्था कशी करू? आणि जरी केली तरी मग आपल्या धाकट्या मुलीचे काय होईल? आपण तिचे शिक्षण, लग्न कसे सांभाळणार? हे बोलत असताना माधवजींचा आवाज अश्रूंनी भरला. त्याच वेळी ईशाला समोर उभी असलेली पाहून माधवजींना धक्का बसला. ईशा म्हणाली, का बाबा, तुम्ही माझ्यापासून हे सर्व का लपवले? तुम्ही त्यांना 10 लाख रुपये हुंडा म्हणून देत आहात. बाबा म्हणाले, ईशा, तू इथे काय करत आहेस? तू तुझ्या खोलीत जा. लग्नाची मिरवणूक कधीही येईल. मग ईशा म्हणाली, पण आई, हे सर्व चुकीचे आहे ना? एकीकडे तुम्ही तुमच्या मुलीला कायद्याचे शिक्षण घ्यायला लावत आहात जेणेकरून इतरांना न्याय मिळेल, आणि दुसरीकडे तुम्ही इतका मोठा अन्याय सहन करत आहात. माझे घर बांधताना माझे आईवडील रस्त्यावर येतील हे मी कधीही सहन करणार नाही. नाही ईशा मुली, तुला या सर्व गोष्टींची काळजी करण्याची गरज नाही. सर्व काही व्यवस्थित होईल. माधवजींनी हे सांगितले. तेव्हा ईशा म्हणाली, पप्पा, मुद्दा व्यवस्था होईल की नाही हा नाही, तो योग्य आणि अयोग्य आहे का? आणि चुकीच्या गोष्टी सहन करणे माझ्या स्वभावात नाही. सुजाता म्हणाली, मुली, हुंडा हा जगाचा मार्ग आहे आणि प्रत्येक मुलीचे आईवडील तो देतात. मग याचाही विचार कर की मुलाला सरकारी नोकरी असते तर ते नक्कीच काहीतरी मागतील. ईशा म्हणाली, पण बाबा, मी असे कधी म्हटलं की मुलाला सरकारी नोकरी हवी? जर ते हुंडा मागत असतील तर त्या घरात नातं जुळवण्याची काय गरज होती? सुजाता म्हणाली, ईशा, तू तुझ्या वडिलांशी असं बोलण्याची हिंमत कशी केलीस? तू आताच तुझ्या खोलीत जा. असं म्हणत सुजाताजींनी ईशाला तिथून हाकलून लावलं. आणि मग डोळ्यातले अश्रू लपवत आई म्हणाली, तुम्ही काय विचार केला आहे? पैशांची व्यवस्था कशी करणार? मग माधवजी म्हणाले, मी व्याहींशी याबाबतीत बोले. मला खात्री आहे की ते आमचा मुद्दा नक्कीच समजून घेतील, आणि जर ते सहमत नसतील तर ते आपल्याला थोडा वेळ सुद्धा देतील जेणेकरून आपण पैशांची व्यवस्था करू शकू. इथे ईशा काळजीत विचार करत होती की आता आपण काय करावे. ईशा तिच्या खोलीत आली आणि निराश होऊन बसली. मग ती स्वतःशी म्हणाली, मला काहीच समजत नाहीये, मी काय करावे? पण शांत बसूनही प्रश्न काही सुटणार नाही. मी राहुलजींना फोन करावा का? हो, हे बरोबर असेल. तो सुशिक्षित आहे, तो सरकारी नोकरीत आहे. कदाचित ते हुंडा नावाच्या या वाईट गोष्टीच्या बाजूने नसतील. राहुल हा ईशाचा होणारा नवरा. ईशाने राहुलला फोन केला, पण पलीकडून काहीच उत्तर आले नाही. पण ईशा वारंवार फोन करत राहिली. शेवटी राहुलने फोन उचलला आणि म्हणाला, काय झालं ईशा? तुझे खूप मिस्ड कॉल्स बघितले, काय झालं? ईशा म्हणाली, राहुल, मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे आता. राहुल म्हणाला, पण ईशा, आज आपलं लग्न आहे. आता यापेक्षा महत्त्वाचं काय असू शकतं? ईशा म्हणाली, कृपया. खूप महत्त्वाचं आहे राहुल. तर ठीक आहे. घरातून वरात निघाली आहे. अर्ध्या तासात आम्ही तिथे पोहोचू. तिथे पोहोचताच मी तुझ्याशी बोले. ठीक आहे राहुलजी, मी इथे तुमची वाट पाहत आहे. असे म्हणत ईशाने फोन ठेवला. आता ईशाच्या मनात आशेचा किरण उठला होता, पण तिचे मन अजूनही अस्वस्थ होते. काही वेळाने जेव्हा वरात आली तेव्हा ईशा राहुलची खूप अधीरतेने वाट पाहू लागली. बराच वेळ झाला पण राहुल आला नाही. तेव्हा तिने त्याला पुन्हा हाक मारली. त्याच वेळी खोलीचा दरवाजा उघडला आणि राहुल रागात आत आला आणि म्हणाला, ईशा, तुझ्यावर असा कोणता डोंगर कोसळला आहे की तू लग्नापर्यंतही थांबू शकली नाहीस? तुला काही कल्पना आहे का मी किती कष्टाने इथे आलो आहे? आता लवकर सांग, तुला काय म्हणायचे होते? माझ्याकडे तेवढा वेळ नाही. ईशा म्हणाली, मला माफ करा राहुल, प्रकरणच असे होते. राहुल, मला कळले आहे की तुमच्या आईवडिलांनी माझ्या वडिलांकडून 10 लाख हुंडा मागितला आहे आणि आता ते 15 लाखाच्या गाडीची मागणी करत आहे. राहुल म्हणाला, अरे ईशा, तू याची काळजी करत होतीस. यात काळजी करण्यासारखे काय आहे? आजच्या काळात हे सर्व सामान्य आहे.
यात एवढा मोठा मुद्दा बनवण्याचे काय कारण आहे? याचा अर्थ तुला हुंडा घेण्यास काही हरकत नाहीये? ईशाने आश्चर्याने विचारले. मग राहुल म्हणाला, का, मला यावर काय आक्षेप असू शकतो? असो, आणि ईशा, माझ्या वडिलांनी फक्त 10 लाख रुपये आणि मोठी गाडी मागितली आहे. पण तुला हे माहितीये की आमच्याकडे 1 कोटीचा हुंडाही सामान्य आहे. मग आम्ही तर तुमच्याकडे फक्त 10 लाख रुपये हुंडा मागितला. ईशाला तिचा होणारा पती राहुलचे शब्द ऐकून धक्का बसला. आजच्या आधुनिक समाजात राहणारे लोक असे विचार करू शकतात यावर तिला विश्वासच बसत नव्हता. मग ती म्हणाली, पण जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तू म्हणाला होतास की तू सामाजिक सुधारणांवर विश्वास ठेवतोस. जर तुला काही चुकीचे घडताना दिसले तर तू त्याचा विरोध करतेस. याचा अर्थ तुझी वास्तविकता काहीतरी वेगळी आहे आणि तू काहीतरी वेगळंच दाखवतोस. राहुल रागाने म्हणाला, ईशा, एवढा मोठा तमाशा करण्यासारखे काही नाही. माझ्या वडिलांनी सुरुवातीलाच हुंड्याबद्दल बोलले होते आणि तुझ्या वडिलांना यावर कोणताही आक्षेप नव्हता आणि त्यांनी स्वतः 10 लाख रुपये हुंडा देण्याचे मान्य केले होते. तेव्हाच माझ्या वडिलांनी हे नाते निश्चित केले होते. आता जर तुझ्या वडिलांनी तुला याबद्दल सांगितले नाही तर ती माझी चूक नाही. तेव्हा ईशाला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. ती आतून खूप रागावली. पण नंतर तिने स्वतःला सावरले आणि म्हणाली, ठीक आहे. जर माझे वडील 10 लाख रुपये आणि उरलेला हुंडा स्वतःच्या मर्जीने देत असतील तर आज तुमच्याकडून गाडीची मागणी कशी आली, आणि तीही छोटी गाडी नाही, तर तुमच्या वडिलांना आलिशान गाडी हवी आहे. राहुल म्हणाला, अरे ईशा, मग काय झालं? लग्नात इतकं सगळं घडतच असते. मग ईशा म्हणाली, ठीक आहे, जर हे लग्न हुंडाशिवाय होऊ शकत नसेल तर मला असं लग्न करायचं नाही. ईशाचे स्पष्ट उत्तर ऐकून राहुल स्तब्ध झाला आणि नंतर परिस्थिती नियंत्रित करत म्हणाला, ठीक आहे ईशा, तुला गाडीची समस्या आहे म्हणून मी आत्ताच माझ्या वडिलांशी बोलेन आणि गाडीची गोष्ट इथेच संपवी. मी माझ्या वडिलांना समजावून सांगेन. यानंतर असं काही होणार नाही. आता तर तू आनंदी आहेस ना? आता मी बाहेर जात आहे, उशीर होत आहे आणि बाहेरचे सगळे विचार करत असतील की वर कुठे गेला. राहुल खोटे हास्य करत हसत म्हणाला आणि पटकन बाहेर निघून गेला. ईशा राहुलच्या बोलण्यावर समाधानी नव्हती, पण वडिलांच्या आदराचा विचार करत ती गप्प राहिली. पण तिला तिचे वाहणारे अश्रू थांबवता आले नाही. काही वेळाने राहुलने ईशाला फोन केला आणि म्हणाला, ईशा, मी पप्पांशी बोललो आहे आणि त्यांनीही होकार दिला आहे. ठीक आहे राहुल, धन्यवाद, असे म्हणत ईशाने फोन ठेवला. पण राहुलचे विचार कळल्यानंतर तिला समजले की तो तिच्यासाठी योग्य मुलगा नाही. दोघांचेही विचार अजिबात जुळत नाही. ईशा, तू तयार आहेस का? ईशाची मैत्रीण रुपाली खोलीत येताना असे म्हणाली. मग लगेच तिचे अश्रू पुसत ईशा म्हणाली, हो रुपाली, मी पूर्णपणे तयार आहे. तुला काही कमी दिसत नाही का? रुपाली म्हणाली, हो, एक गोष्ट हरवली आहे. माझ्या प्रिय मैत्रिणीच्या चेहऱ्यावरचे हास्य हरवले आहे. हे ऐकून ईशाचे डोळे पुन्हा अश्रूंनी भरले. मग रुपाली म्हणाली, थांब ईशा, तू अजून किती अश्रू लपवण्याचा प्रयत्न करणार आहेस? तुझ्याकडे अजूनही वेळ आहे. तुला हे लग्न मान्य नसेल तर अजूनही तू लग्नाला नकार देऊ शकतेस. ईशा म्हणाली, रुपाली, तूही त्याच गोष्टीचा विचार करू लागली आहेस का? तुला चांगलेच माहिती आहे की मी लग्न का करत आहे. तेवढ्यात अंजली आत येताना म्हणाली, हो, पप्पांच्या इच्छेनुसार तुझं लग्न होत आहे ना? कारण पप्पांना वाटतं की या लग्नानंतर तू खूप आनंदी होशील. पण तुला सत्यही माहिती आहे ना? ईशा रागात म्हणाली, तुम्हाला काय म्हणायचं आहे की मी भ्याडसारखं इथून पळून जावं आणि माझ्या आईवडिलांना सोडून या कलंकाने अपमानास्पद जीवन जगावं? प्रत्येकजण त्यांना सर्व प्रकारचे प्रश्न विचारेल, त्यांनी दिलेल्या संस्कारांवर बोट दाखवतील. आई आणि बाबा समाजात डोकेवर करून चालू शकणार नाही. कधीच नाही. मी इतकी स्वार्थी असू शकत नाही की मी माझ्या आई आणि बाबांना समुद्राच्या मध्यभागी सोडून निघून जाईन. तेवढ्यात सुजाताजी बाहेरून हाक मारत होत्या, ईशा, लग्नाला उशीर होत आहे, बाहेर सगळे तुझी वाट पाहत आहे, लवकर बाहेर ये. सुजाताजी बाहेरून हाक मारत होत्या. अंजली म्हणाली, हो काकू, आम्ही दीदीला घेऊन येत आहोत. संपूर्ण हॉल फुलांनी सजवला होता. ईशा बाहेर येताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खेळल्या. गाणे सुरू झाले
ईशाला राहुलच्या उंचीशी जुळणारी हिल्स घालण्यास सांगितले गेले. आत गुदमरल्यासारखे वाटत असलेली ईशा स्टेजकडे चालू लागली तेव्हा तिची हिल्स मागे जमिनीवर असलेल्या कार्पेटच्या कडेला अडकली. अचानक ती तिचा तोल गमावून खाली पडली. हे पाहून सगळेच थक्क झाले. मग अंजली आणि रुपाली यांनी तिला उठण्यास मदत केली. तुला दुखापत झाली नाही ना ईशा? सुजाताजींनी विचारले. ईशा म्हणाली, नाही आई, मी पूर्णपणे ठीक आहे, फक्त माझी स्टल तुटली आहे. अंजली पटकन गेली आणि ईशासाठी दुसरी स्टल घेऊन आली. या दरम्यान स्टेजवर बसलेला राहुलही हे सर्व पाहत होता, पण त्याने तिथून उठण्याची तसदी घेतली नाही. वरमाला समारंभ संपल्यानंतर वधूवर खुर्चीवर बसले तेव्हा राहुलने ईशाला हळू आवाजात फटकारले आणि म्हणाला, तुम्ही काळजीपूर्वक चालू शकत नव्हतीस का? तुम्ही सर्वांसमोर विनाकारण माझा अपमान केला आणि तुमच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही किमान ब्रँडेड स्टल घालायला हवे होते. जर तुमचे स्वतःचे नसतील तर किमान तुम्ही माझ्या मानाचा विचार करायला हवा होता. राहुलच्या तोंडून असे कटू शब्द ऐकून ईशा आश्चर्यचकित झाली. राहुल, मला वाटले होते की तुम्ही मला विचाराल की मी दुखावले आहे का, तर उलट तुम्ही माझ्यावर रागावत आहात. ईशाने मनात विचार केला, पण तिने राहुलला काहीही बोलणेच बरे मानले. सर्व पाहुणे एक एक करून स्टेजवर आले आणि वधूवरांना आशीर्वाद देऊ लागले. आशीर्वाद समारंभ संपल्यानंतर पाहुणे जेवण करायला जात होते तर दुसरीकडे संगीताचा आवाज वाढला आणि राहुलचे मित्र डीजेवर नाचू लागले. काही वेळाने त्यांनी राहुललाही नाचण्यासाठी नेले. इथे ईशालाही तिच्या मैत्रिणींजवळ बसवण्यात आले. अजूनही बराच वेळ होता लग्नाच्या विधींसाठी. ईशा दुहकी बसली होती म्हणून तिच्या मैत्रिणी तिचा मूड सुधारण्यासाठी तिच्याशी विनोद करू लागल्या. पण राहुलचे कठोर शब्द ईशाचे मन दुखावत होते. मग ती स्वतःशीच म्हणाली, कुठे आहे तो अमन, जो माझ्या डोळ्यात एक अश्रूही सहन करू शकत नव्हता? आणि कुठे आहे हा वर, जो त्याच्या होणाऱ्या बायकोच्या समस्यांपेक्षा त्याला त्याच्या दर्जाची जास्त काळजी आहे? काही वेळाने संगीत थांबले तेव्हा राहुलचे सर्व मित्र जेवायला गेले. ईशाने पाहिले की राहुल तिथे नव्हता. ईशालाही बसून खूप कंटाळा आला होता म्हणून सुजाताजींनी तिला खोलीत जाऊन थोडा वेळ आराम करायला सांगितले. अंजली आणि रुपाली तिला तिथून घेऊन गेल्या. पण तिघेही कॉरिडॉरकडे जाऊ लागताच त्यांना काही आवाज ऐकू आले. वा राहुल, मजा आली, किती छान पार्टी होती. पण मित्रा, सध्या तू हे प्रकरण खूप छान हाताळले आहेस, पण कधीतरी ईशा वहिनी समोर संपूर्ण सत्य बाहेर येईल, मग काय होईल? अरे मित्रा, लग्न झाले की मग काय अडचण आहे? मी लग्न होईपर्यंत हे प्रकरण कसे तरी हाताळायचे आहे. मला आधीच माहित होते की ईशा हुंड्याच्या विरोधात आहे आणि जर मी आता हे प्रकरण हाताळले नसते तर तिने लग्न करण्यास नकार दिला असता आणि जर हे घडले असते तर माझा आणि माझ्या कुटुंबाचा किती अपमान झाला असता. मी थेट माझ्या सासऱ्यांकडे गेलो आणि त्यांच्या लाडक्या मुलीने मला जे सांगितले ते त्यांना सांगितले. आणि मग काय झाले? त्यांनी यासाठी हात जोडून माझी माफीही मागितली आणि आतापर्यंत ते हुंड्यात गाडी देण्यास टाळाटाळ करत होते. आता त्यांनी गाडीही देण्याचे मान्य केले. फक्त व्यवहाराची कोणतीही गोष्ट ईशासमोर येणार नाही. राहुलचे मित्र म्हणाले, याचा अर्थ वहिनीला कळणारही नाही आणि तुम्हाला पूर्ण हुंडाही मिळेल. तसे हुंडा घेणे देखील बरोबर आहे. शेवटी माझ्या मित्राकडे सरकारी नोकरी आहे, ही काही छोटी गोष्ट नाही. तुम्हाला कोणताही चांगला प्रस्ताव मिळू शकला असता. जेव्हा मित्राने हे सांगितले तेव्हा राहुल म्हणाला, हो, तुम्हाला खूप प्रस्ताव आले असते, तुम्हाला खूप हुंडा मिळाला असता. पण मित्रा, ईशासारखी सुंदर आणि सुशिक्षित मुलगी मिळवणे सोपे काम नव्हते आणि तुम्हाला माहिती आहे की मला लग्न करायचे नव्हते. अशिक्षित किंवा कमी सुंदर मुलगी, मला अशीच मुलगी हवी होती आणि मग लग्नानंतर मी तिला नक्कीच धडा शिकवेन. राहुलचे बोलणे ऐकून ईशाचा तिच्या कानांवर विश्वासच बसेना. मग राहुलचा मित्र म्हणाला, पण राहुल, वहिनीचं इतकं बोलणं तू शांतपणे कसं ऐकलंस? असंही होऊ शकतं की आमचा हुशार आणि बलवान राहुल वहिनी समोर ओल्या मांजरीसारखा होतो. लग्न एकदा तरी होऊ दे. तिने मला जे काही सांगितलं आहे मी त्याचा बदला घेईन. सर्वात आधी मी तिला कायद्याच्या प्रॅक्टिसमधून काढून टाकेन, कारण ती जास्त बोलते. लग्नानंतर जर मी त्या पप्पांच्या देवदूताचे पंख कापले नाही आणि तिच्या जिभेला कुलूप लावले नाही तर माझं नाव राहुल नाही.
हे सर्व ऐकून ईशा तिथेच स्तब्ध उभी राहिली. अंजली आणि रुपालीलाही धक्का बसला. ईशाला यापेक्षा जास्त काही ऐकू आले नाही. ती तिथून तिच्या खोलीत पळून गेली आणि तिच्या दुर्दैवावर ढसाळसा रडू लागली. तिला या अवस्थेत पाहून अंजलीही स्वतःला आवरू शकली नाही. तिने लगेच तिच्या वडिलांना फोन केला. त्यावेळी माधवजी मंडपाची तयारी करत होते. पप्पा, कृपया लवकर खोलीत या. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण ईशा, काय झालं? माधवजींनी काळजीत विचारले. ईशा म्हणाली, मी तुम्हाला फोनवर सांगू शकत नाही, प्लीज लवकर या. सगळी तयारी सोडून माधवजी ईशाच्या खोलीत गेले. त्यांच्यामागे सुजाताजी आणि तिचा धाकटा भाऊ म्हणजे ईशाचे मामाही आले. ते आत येताच अंजली म्हणाली, ईशाचे बाबा, शेवटी तुम्ही कोणत्या जन्माचा बदला दीदीकडून घेत आहात की तुम्ही तिचे लग्न अशा घरात लावत आहात? हीच माझी वडीलधाऱ्यांशी बोलण्याची पद्धत आहे का? सुजाताजी रागाने म्हणाली. मग अंजली म्हणाली, आई, माझ्या बहिणीचा जीव धोक्यात आहे. सध्या मी दुसरा कोणताही विचार करू शकत नाही. एकदा तुमच्या मुलीकडे बघा, ती कोणत्या परिस्थितीत आहे. ईशा, काय झालं? तू मला का थांबवत आहेस? माधवजींनी विचारले. पण ईशा गप्प राहिली. मग माधवजी म्हणाले, ईशा, विश्वास ठेव. राहुल खूप चांगला मुलगा आहे. तो तुला खूप आनंदी ठेवेल. काळजी करू नकोस. ईशाचे काका म्हणाले, हो, तुझे वडील बरोबर आहे. सरकारी नोकरी असलेली मुले मोठ्या नशिबाने मिळतात. मग ईशा म्हणाली, नाही काका, ते नशिबाने नाही तर पैशाने मिळतात. त्यांचे पालक त्यांच्यासाठी बोली लावतात. का बाबा? माझा मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा बाबा. जे मागता दिले जाते त्याला भेटवस्तू म्हणतात. जर कोणी तुमच्यासमोर मागून काही घेतले तर त्याला भिक्षा म्हणतात. आणि जो मागतो तो भिकारी असतो. तुम्ही पहा, तुम्ही तुमच्या मुलीला कोणत्या घरी पाठवत आहात? मग ईशाचे काका म्हणाले, मुलगी ईशा, तू बरोबर आहेस. पण आता जर वरात तुमच्या लग्नातून परत गेली तर तुमच्या पालकांचा आदर उडेल. मग ईशाने तिच्या पालकांकडे पाहिले. दोघांच्याही चेहऱ्यावर चिंता आणि घबराटीचे भाव होते. जेव्हा दोघेही काहीही बोलले नाहीत तेव्हा ईशा म्हणाली, ठीक आहे, मी माझ्या पालकांच्या आदरासाठी माझा आनंद सहज बलिदान देऊ शकते. मला थोडा वेळ एकटे सोडा. ईशाच्या सांगण्यावरून सर्वजण तिथून बाहेर आले आणि ईशा एकांतात रडू लागली. आज तिचे स्वतःचे आई वडील, जे तिच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करायचे, ते तिला समजू शकले नाही. सुमारे 1 तास उलटून गेला होता आणि लग्नाचा मुहूर्त जवळ आला होता. पण वारंवार रडण्यामुळे ईशाचा चेहरा पूर्णपणे खराब झाला होता. रुपालीने तिला पुन्हा तयार केले आणि तिच्या आईवडिलांच्या विनंतीवरून तिला लग्नासाठी मंडपात आणले. पण ईशाच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. तिला जे काही करायला सांगितले जात होते ते ती बाहुलीसारखे करत होती. लग्न झाल्यानंतर माधवजींनी त्यांची मुलगी ईशाचे कन्यादान केले आणि तिचा हात वराला दिला. लग्न संपले आणि त्यासोबत वधू ईशाची आनंदाच्या आशा आणि अपेक्षाही भंगल्या. पण निरोपाची वेळ येताच राहुलचे वडील म्हणाले, माधवजी, तुम्ही तुमच्या मुलीला निरोप देण्याची इतकी घाई का करताय? आधी हुंड्याच्या वस्तू पाहूया. मग माधवजी म्हणाले, पण आपण या सर्व गोष्टीवर नंतर चर्चा करू शकतो. तेव्हा राहुलचे वडील जवळजवळ गर्जना करत म्हणाले, माधवजी, आम्हाला ना 10 लाख रुपये रोख मिळाले, ना आम्हाला कुठेही नवीन गाडी दिसत आहे. अशा परिस्थितीत तुमच्या मुलीच्या निरोपाचा प्रश्नच उद्भवत नाही. राहुलचे वडील म्हणाले, चल बेटा राहुल, जर हे लोक काहीही द्यायला तयार नसतील तर लग्नाची मिरवणूक वधूशिवाय येथून निघून जाईल. पण ते 1 इंचही हलले नाही. राहुलने ईशाचा हात घट्ट धरला. हे पाहून राहुलचे वडील म्हणाले, मी काय म्हणतोय ते तुला ऐकू येत नाही का राहुल? का लग्न होताच तू तुझ्या बायकोचा गुलाम झाला आहेस? या मुलीला सोडून दे. जोपर्यंत आम्हाला हुंडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिला आमच्या घरी घेऊन जाणार नाही. राहुल, तू येतोस की नाही? तर ईशाचे काका म्हणाले, हो राहुल नक्कीच तुमच्या सोबत जाईल. असे म्हणत काका आत गेले आणि राहुलला सोबत घेऊन आले. राहुलला पाहून सगळेच थक्क झाले. तो सर्वांसमोर बनियान आणि अंडरवेअर घालून उभा होता. हे सर्व पाहून ईशा स्तब्ध झाली. जर राहुल माझ्या समोर आहे तर मी कोणाशी लग्न केले आहे? असा विचार करत ईशाने वराच्या चेहऱ्यावरून चेहरा काढला.
पण त्याला पाहताच तिचे डोळे उघडले. तिला खात्री नव्हती की हे खरे आहे की स्वप्न आहे. आनंद आणि आश्चर्याच्या संमिश्र भावनेने ती फक्त त्याच्याकडे पाहत होती, कारण तिच्या समोर अमनशिवाय दुसरे कोणी नव्हते. रजतचे वडील रागाने म्हणाले, इथे हे सर्व काय चालले आहे? आणि राहुल, तू आत काय करत होतास आणि तेही या अवस्थेत? मग राहुल म्हणाला, बाबा, आपली फसवणूक झाली आहे, खूप मोठी फसवणूक. मी नुकताच वॉशरूमला गेलो होतो. मला माहित नाही की मला कसे बेशुद्ध केले गेले आणि त्यानंतर जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी स्वतःला अशा अवस्थेत स्टोअर रूममध्ये बंद केलेले आढळले. राहुलचे वडील रागाने संतापून म्हणाले, हा काय उद्धटपणा आहे माधवजी? मला या कृत्याचे उत्तर हवे आहे. मग माधवजी म्हणाले, हो, मी नक्कीच उत्तर देईन. तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल. पण त्याआधी अंजली, त्यांना त्यांच्या मुलाचे विचार सांग. हो बाबा, असे म्हणत अंजलीने रेकॉर्डिंग वाजवले. तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांनी राहुल आणि त्याच्या मित्रातील संभाषण ऐकले आणि सर्वांना धक्का बसला. आणि दुसरीकडे राहुल आणि त्याचे पालक हे रेकॉर्डिंग ऐकून आश्चर्यचकित झाले. खरं तर जेव्हा राहुल हे सर्व बोलत होता तेव्हा अंजलीने तिच्या मोबाईलचे रेकॉर्डिंग चालू केले होते. आता आपण येथून निघून जावे की आपल्याला हाकलून लावावे, असा विचार करत मग राहुल ईशाकडे वळला आणि म्हणाला, मला तुमच्या हेतूंमध्ये वाईटपणा आधीच दिसत होता. तुम्ही माझ्याविरुद्ध तुमच्या या प्रियकराशी लग्न करण्याचा कट रचला होता. मी तुम्हाला सोडणार नाही. तेवढ्यात अमन रागाने म्हणाला, सावधान. जर तुम्ही माझ्या पत्नीविरुद्ध आणखी एक शब्दही बोललात तर मी तुमच्याशी असे वागेन की तुम्ही काहीही बोलू शकणार नाही. तेवढ्यात अंजली म्हणाली, अरे माणसा, तुम्ही त्रास का घेता? मी पोलिसांना बोलावे. मी सर्व पुरावे पोलिसांच्या हाती देईन आणि मग पोलीस त्यांच्याशी अशा पद्धतीने वागतील की त्यांना हुंडा या शब्दाचा तिरस्कार वाटेल, मग तो मागणे तर दूरच आहे. थोड्याच वेळात राहुलचे वडील त्यांच्या सर्व नातेवाईकांसह दुःखी चेहऱ्याने निघून गेले. मग माधवजी ईशाकडे आले आणि हसत म्हणाले, ईशा बाळा, आता तू आनंदी आहेस ना? आता तुझा वर खरेदी केलेला नाहीये. थोड्याच वेळात अमनचे आईवडीलही तिथे आले. ईशा आणि अमनने त्यांचे पाय स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मग ईशाने माधवजीकडे पाहिले आणि म्हणाली, पण बाबा, हे सर्व कसे घडले आणि अमन इथे कसा पोहोचला? मग माधवजी म्हणाले, ईशा, आमच्याशी बोलल्यानंतर जेव्हा तू खोलीत एकटी बसली होतीस तेव्हा अंजलीने आम्हाला राहुलचा रेकॉर्ड केलेला आवाज ऐकवला आणि त्या नीच व्यक्तीने तुझ्याबद्दल जे काही सांगितले ते ऐकून माझे हृदय जळू लागले. पण आता काय करावे हे मला समजत नव्हते. अमन आणि त्याच्या पालकांशी बोलण्यास आम्हाला सुचवणाऱ्या तुझ्या बहिणी अंजलीचे आभार. मुली, खरं सांगू का, माझ्या समाजातील लोकांची अवस्था पाहिल्यानंतर मला जाणवलं की मानवतेच्या वर कोणतीही जात नाही. म्हणूनच मी तुझ्या काका आणि अंजलीसोबत अमनच्या घरी गेलो आणि अमनच्या आईवडिलांशी या विषयावर बोललो. आणि मग काय, त्यांनी आनंदाने हे नातं स्वीकारलं आणि तुझ्या काकांनी वर बदलण्याची जबाबदारी घेतली. धन्यवाद म्हणत ईशाने तिच्या वडिलांना मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं. मग माधवजी अमनकडे आले आणि म्हणाले, बेटा, जरी तुझ्या आईवडिलांनी कोणत्याही प्रकारचा हुंडा घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे, पण मी हे 10 लाख रुपये तुम्हा दोघांना लग्नाची भेट म्हणून देऊ इच्छितो. नकार देऊ नकोस, असे म्हणत त्यांनी पैसे पुढे केले. मग अमन म्हणाला, नाही बाबा, कदाचित तुम्ही आम्हाला समजून घेण्यात काही चूक केली असेल. मी तुमच्याकडून एक पैसाही घेऊ शकत नाही. जर आमच्या दोघांनाही आमच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी काही हवे असेल तर ते म्हणजे तुमचे आशीर्वाद आहे. आणि ईशाची अजिबात काळजी करू नका. तुमच्या मुलीला कधीही कोणतीही अडचण येणार नाही, हे माझे तुम्हाला वचन आहे. अमनचे विचार जाणून घेतल्यावर माधवजी आणि सुजाताजी आणि सर्व नातेवाईक खूप आनंदी झाले. सुजाताजी आणि माधवजी यांनी त्यांच्या मुलीला आनंदाने सासरी पाठवले. ईशा तिच्या सासरच्या लोकांमध्ये खूप आनंदी होती. तिच्या सासरच्या सर्वांनी तिची इतकी चांगली काळजी घेतली की तिला तिच्या आईवडिलांच्या घराची अजिबात आठवण आली नाही. अमन खूप मोठा वकील होता आणि ईशा कायद्याच्या शेवटच्या वर्षात होती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा ईशाने अमनला सांगितले की तिला वकिली सुरू करायची आहे तेव्हा अमनने तिला तसे करण्यास स्पष्ट नकार दिला.
हे ऐकून ईशा आश्चर्यचकित झाली. मग अमन म्हणाला, मला माहित आहे की माझ्या पत्नीमध्ये खूप क्षमता आहे, म्हणून एकदा माझ्या विनंतीवरून तू दिवाणी न्यायाधीशाची परीक्षा द्यावीस. ईशा आश्चर्यचकित झाली. अमन, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? मी आणि न्यायाधीशाची परीक्षा? अमन म्हणाला, हो. तर यात काय चूक आहे? मला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे आणि मला माहित आहे की तू माझ्या विश्वासाला पात्र ठरशील. अमनच्या आग्रहावरून ईशाने दिवाणी न्यायाधीशाची परीक्षा देण्यासाठी कठोर अभ्यास सुरू केला. पण जेव्हा निकाल आला तेव्हा तिला कळले की तिची फक्त काही गुणांनी निवड होऊ शकत नाही. ईशा खूप निराश झाली. पण तिच्या सासरच्यांनी आणि अमनने तिला पुन्हा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. यावेळी तिने पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घेतली आणि शेवटी ती परीक्षा उत्तीर्ण झाली. निकाल ऐकून ईशा आनंदाने रडली. थोड्याच वेळात तिची दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. आज ईशा आणि अमनच्या लग्नाला पूर्ण 4 वर्षे झाली होती. कोर्टात बसून असताना ईशाला अमनचा फोन आला. ईशा, मला सांग की आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसादिनानिमित्त आपण कुठे जायचे आहे? त्यावर ईशा म्हणाली, माफ करा अमन, आज आपण कुठेही जाऊ शकणार नाही, कारण आज कोर्टात हुंड्याचा खटला सुरू झाला आहे, ज्यामध्ये मुलीवर इतका अत्याचार करण्यात आला आहे की ती रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहे आणि मी स्वतः जाऊन तिचा जबाब नोंदवू इच्छिते. तर अमन म्हणाला, ईशा, माफ कर, तुझे काम जास्त महत्वाचे आहे. वाढदिवस आपण दुसऱ्या वेळी साजरा करू. आपण संध्याकाळी भेटूया. असे म्हणत अमनने फोन ठेवला आणि ईशा गाडीत बसली आणि जखमी अवस्थेत पडलेल्या मुलीचा जबाब नोंदवण्यासाठी रुग्णालयात गेली. मुलीला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. ती वेदनेने जोरजोरात ओरडत होती. तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. परिस्थिती अशी होती की ते पाहून ईशाचा आत्मा थरथर कापला. मग स्वतःवर नियंत्रण ठेवून तिने जबाब नोंदवायला सुरुवात केली. मग मीनू नावाची मुलगी थरथरत्या आवाजात म्हणाली, मॅडम, माझे लग्न 1 वर्षापूर्वी झाले होते. माझ्या सासऱ्यांनी हुंड्यात पूर्ण 15 लाख रुपये मागितले होते. माझ्या आईवडिलांनी कर्ज घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या, पण त्यामुळे त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून लग्नानंतर कोणत्या ना कोणत्या बहाण्याने ते मला माझ्या आईवडिलांच्या घरून पैसे आणायला सांगायचे आणि जर मी नकार दिला तर माझा नवरा मला मारहाण करू लागायचा. मी किती दिवस माझ्या आईवडिलांना त्रास देत राहीन. एके दिवशी मी मनाशी ठरवले की काहीही झाले तरी मी माझ्या वडिलांकडून पैसे मागायला जाणार नाही. त्या दिवशी माझ्या नवऱ्याने त्याचा पट्टा काढून मला मारहाण केली. जेव्हा त्याला कळले की मी त्याचे काहीही ऐकणार नाही, माझी सुटका करण्यासाठी त्याने रॉकेल आणले आणि ते माझ्यावर शिंपडले आणि नंतर काडीच्या काडीने असे म्हणत ती जोरात रडू लागली. माणूस इतक्या क्रूरतेपर्यंत जाऊ शकतो का? हे विचारून ईशाचे हृदय तुटत होते. मग ती मुलगी म्हणाली, मी पटकन बाहेर पळून गेले. हे बरे झाले आणि माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी मला मदत करायला आले. नाहीतर. वेदनेने मीनू पुन्हा ओरडू लागली. तिने पाहिले की मुलीचा एक हात आणि तिच्या मानेचा एक भाग जळाला होता. तिच्या संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. काळजी करू नकोस, तुझ्यावर झालेल्या प्रत्येक अत्याचाराचा हिशेब घेतला जाईल. ईशाच्या आदेशानुसार मुलीच्या सासरच्या लोकांना नोटीस पाठवण्यात आली आणि जेव्हा ते खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले तेव्हा त्यांना पाहून ईशाचे डोळे पाणावले. कारण ते लोक दुसरे तिसरे कोणी नसून हुंडालोभी राहुल आणि त्याचे पालक होते. त्यांना पाहून ईशाच्या मनात तिच्या भूतकाळातील घटना उलगडू लागल्या. मग ती विचार करू लागली, जर त्याच दिवशी या लोकांविरुद्ध पोलीस तक्रार दाखल केली असती आणि त्यांना तुरुंगात पाठवले असते तर कदाचित त्यांनी दुसऱ्या कोणत्याही मुलीला आपला बळी बनवले नसते. राहुल आणि त्याच्या पालकांनीही ईशाला ओळखले होते. प्रथम ईशाने त्या मुलीच्या पालकांचे जबाब घेतले. मग राहुलच्या वडिलांनी तिच्यासमोर हात जोडून म्हटले, न्यायाधीश साहिबा, आम्ही असे काहीही केलेले नाही. आमच्यावर खोटे आरोप लावले जात आहेत. मग ईशा म्हणाली, तुम्ही गप्प राहिल्यास बरे होईल. मला माहिती आहे तुमच्यासारखे राक्षस कोणत्या थराला जाऊ शकतात. मग ईशाने राहुलच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना न्यायालयात बोलावून त्यांचे जबाब घेतले आणि संपूर्ण सत्य बाहेर आले. राहुलच्या पालकांना संपूर्ण प्रकरणासाठी दोषी ठरवण्यात आले आणि त्यांना 5 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. तर राहुलला 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
आणि मीनूला 50 लाख रुपये भरपाई आणि दंड म्हणून देण्याचे आदेश देण्यात आले आणि असेही सांगण्यात आले की जर भरपाईची रक्कम निर्धारित वेळेत दिली नाही तर शिक्षा तीव्रतेसह वाढवली जाईल। शिक्षा ऐकताच राहुलचे वडील विनवणी करू लागले, ईशा मुली, आमच्यावर दया कर, आमचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, आमच्याकडे काहीही राहणार नाही। पण ईशाने त्याचे अजिबात ऐकले नाही। न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे असे म्हणत ती खुर्चीवरून उठली। आज राहुल आणि त्याचे पालक तुरुंगात असलेल्या त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहेत आणि प्रत्येक क्षणी त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप करत आहेत। तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा। श्री स्वामी समर्थ।